तुम्हाला जर 100 रुपयाचे प्रॉडक्ट्स वापरून असा फुल फेस मेकअप करायचा असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 रुपयाचे प्रॉडक्ट्स वापरून आपला फुल फेस मेकअप करणार आहोत, जो मी आता केलेला आहे. हा मेकअप आपण 100 रुपीजचे प्रॉडक्ट्स वापरून केलेला आहे. तर तुम्ही जर माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी आज जे कोणते प्रॉडक्ट मेकअपसाठी वापरणार आहेत म्हणजे 100 रुपयाचे प्रॉडक्ट, त्या प्रॉडक्टचा मी डिटेल रिव्ह्यू त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. पूर्ण फेस मेकअपचे असे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये फाउंडेशन मिळेल, तुम्हाला प्रायमर मिळेल, त्याचबरोबर इव्हन हायलायटर आणि ब्लशचे देखील ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे बेसिकली जे जे मेकअपसाठी सामान लागतं ते सगळं या मेकअप किटमध्ये आहे. तर बेसिकली हा जो व्हिडिओ आहे तो 2 पार्ट्समध्ये आहे. जो लास्ट व्हिडिओ होता, जो पार्ट 1 होता, त्याच्यामध्ये मी बेसिकली इन डिटेल असा रिव्ह्यू केलेला आहे या प्रॉडक्टचा. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये मी ते प्रॉडक्ट्स वापरून तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या बेसिकली लक्षात येईल की हे प्रॉडक्ट्स कसे आहेत, ते वापरायला कसे आहेत, त्याची कन्सिस्टन्सी, त्याचा पे ऑफ, त्याचं फॉर्म्युलेशन हे कसं आहे हे बेसिकली तुमच्या लक्षात येईल. हे प्रॉडक्ट्स वापरून मेकअप कसा करायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल. तर मग तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील नक्की चेक करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि इथे वरती स्क्रीनवरती मी कुठेतरी तो व्हिडिओ अटॅच करते. हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मी पर्सनली यूज केलेले आहे. तो मेकअप मी बराच वेळ असा चेहऱ्यावरती ठेवलेला आहे आणि मग मी हा रिव्ह्यू तुम्हाला देतीये. आणि बेसिकली हा मेकअप केल्यावरती जे नंतरचं त्याचं म्हणजे फिनिशिंग आहे ते सगळं मी चेक करून मी हा रिव्ह्यू तुम्हाला सांगतेय. बेसिकली हे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत, याने मी 2-3 वेळाचा मेकअप माझ्या चेहऱ्यावरती करून पाहिलेला आहे आणि मग मी हा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करतेय. तर मग हा मेकअप लुक किंवा हे सगळे मेकअप प्रॉडक्ट्स वापरून मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सर्वात प्रथम आपण आपला फेस मॉइश्चराइज करून घेतलेला आहे. तर मग आता मेकअपची पहिली स्टेप म्हणजे आपण प्रायमरकडे वळणार आहोत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, माझ्याकडे हे इनसाइडचं पोर मिनिमायझिंग प्रायमर आहे. या प्रायमरची कॉस्ट फक्त 98 रुपीज आहे आणि हे छोटंसं क्यूटचं असं प्रायमर आहे आणि ते आता आपण स्किनवर यूज करणार आहोत. मी तुम्हाला रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं की खूप सुंदर प्रायमर आहे हे, म्हणजे खूप छान त्याने तुमचे पोर्स वगैरे ब्लर आउट होतात, तुमचे फाईन लाईन्स ब्लर आउट होतात. तर आता मी ते यूज करते म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. तर इथे माझ्या नाकावरती आणि गालावरती मी हे यूज करते. छान असं मस्त प्राईम होतो याने फेस. तुम्ही इथे बघू शकता माझे जे पोर्स आहेत, थोडेसेच मला पोर्स आहेत इथे, पण ते थोडेसे असे ब्लर आउट झाल्यासारखे वाटतात हे प्रायमर लावल्यावरती. आता सगळ्यात पहिले ना आपण थोडंसं कलर करेक्टिंग करून घेणार आहोत. तर मग त्याच्यासाठी ॲज युजल मी हे इनसाइडचा पॅलेट घेतलेला आहे. या तुमचं जर बजेट एकदम 100 रुपीजच असेल ना तर तुम्ही याच्यामधला जो सिंगल शेड आहे इनसाइडच्या कन्सिलर पॅलेटमधला तर तो देखील घेऊ शकता. आणि हे जे तुम्ही पूर्ण 6 कलर्सचं पॅलेट घेतलं तर ते तुम्हाला 200 रुपीजला पडतं. पण 200 रुपीजमध्ये इट इज लाईक द बेस्ट ऑप्शन. म्हणजे खूप छान असं ब्लेंडेबल असं कन्सिलर आहे. म्हणजे यातले जे 6 शेड्स अवेलेबल आहेत ना त्याने तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. म्हणजे कन्सिलिंग, कलर करेक्टिंग, इव्हन ॲज अ फाउंडेशन, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या शेड्सचा वापर करू शकता. त्याच्यामुळे 200 रुपीजमध्ये गेटिंग सच अ गुड अँड वर्सटाईल पॅलेट इज लाईक अ स्टील. हा ऑरेंज कलरचा शेड वापरून आपण जिथे जिथे डार्क पॉईंट्स आहेत ना तिथे हे लावून घेतोय. बेसिकली आता लास्ट व्हिडिओ जो आपण केलेला त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे प्रॉडक्ट्स दाखवलेले जे 100 आणि 120 रुपीजमध्ये आहेत. तर आजच्या व्हिडिओचा जो मोटिव्ह आहे तो हाच आहे की म्हणजे उगाच तुम्हाला असं वाटायला नको की 100 रुपीजच्याच प्रॉडक्ट्स आहेत, 120 रुपीजचे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याची जी क्वालिटी आहे ती कितपत चांगली आहे. तर बेसिकली तुम्हाला ब्रीफ त्याची आयडिया यायला की ते प्रॉडक्ट्स कसे आहेत म्हणून आजचा हा व्हिडिओ होतोय. तर आता हा जो शेड आहे याच्यामधला जो अकॉर्डिंग टू माय स्किन असा मला सूट होणारा आहे तर तो घेऊन आपण हे जे कलर करेक्टिंग शेड आहे, ऑरेंज शेड आहे, तो आपण न्यूट्रलाइज करून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता इथे माझं ना हातानेच काम चालू आहे सगळं. बरं वाटतं मला कधी कधी हाताने मेकअप करायला पण. तुम्ही इथे बघू शकता या शेड्समुळे खूप छान असा तो ऑरेंज शेड न्यूट्रलाइज झालेला आहे. तर आता आपण वळून सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेपकडे आणि ते आहे फाउंडेशन. तर आपल्याकडे हे ब्लू हेव्हनचं फाउंडेशन आहे. याची प्राइस फक्त 120 रुपीज आहे. आणि हे फाउंडेशन ब्लेंड करायला आपण इथे हा ब्युटी ब्लेंडर घेतो. तुम्ही थोडासा असा ओला करतेय. म्हणजे माझा एक गोष्ट लक्षात आली आहे, तुम्ही पाहिलं ना हे ब्युटी ब्लेंडर्स मी ओले नाही करायचे, पण ना रिसेंटली माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा मी एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टकडून माझा मेकअप करून घेतला आणि मी पाहिलं की मोस्टली जे हे मेकअप आर्टिस्ट लोक असतात ना ते त्यांचे ब्युटी ब्लेंडर्स ना थोडेसे ओले करतात. मे बी ना त्याने चांगला इफेक्ट येतो. सो आता मी पण तसंच ट्राय करते, तुम्ही पण करून बघा. तर इथे मी हे फाउंडेशन घेतलेलं आहे. हे बेसिकली एक फाउंडेशन स्टिक आहे. दिस इज अकॉर्डिंग टू माय शेड. हा शेड आहे वनिला. तुम्ही तुमच्या शेड अकॉर्डिंग फाउंडेशन घेऊ शकता. आय गेस याच्यामध्ये तितके जास्त शेड्स नाही आहेत, याच्यामध्ये फक्त मोजून 4-5 असे शेड्स आहेत. तर हे डिरेक्टली आपण आता असं स्किनवरती लावून घेणार आहोत. तर याचं जे कव्हरेज आहे ना ते पण जवळजवळ असं लाईट टू मीडियम कव्हरेज आहे. म्हणजे एकदम फुल कव्हरेज नाही आहे, पण तुम्ही त्याला असं ब्लेंड करून बिल्टअप करून तुम्ही त्याला कव्हरेज देऊ शकता. पण तसंही काय असं एकदम वाईट कव्हरेजचं पण नाही आहे. चांगलं कव्हरेज आहे या फाउंडेशनला अकॉर्डिंग टू द प्राइस. आणि मी हे ब्युटी ब्लेंडर घेते आणि ते मी आता ब्लेंड करते. तर तुम्ही इथे बघू शकता स्टिक फाउंडेशन असून सुद्धा ना हे खूप छान असं ब्लेंड होतं स्किनमध्ये. इतक्या कमी प्राइसमध्ये इतकं चांगलं फाउंडेशन इज लाईक रिअली स्टील. मला वाटतं मी थोडंसं असून ते बिल्टअप करावं. तर आता मी परत हे फाउंडेशन घेतलं आणि परत मी हे थोडंसं स्किनवरती लावते आणि मी परत त्याला या स्पंजने ब्लेंड करते. मेकअप बघण्यासाठी ही जी किट आहे ना ती खूप सुंदर अशी किट आहे. इन 100 रुपीज म्हणजे 100 रुपीजमध्ये तुम्हाला खूप उत्तम असे प्रॉडक्ट्स मिळतात. त्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळे डू गेट युअर हँड्स ऑन. तर इथे हे आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. तर त्या फाउंडेशन नंतर आपण परत थोडंसं कन्सिलर लावून घेणार आहोत डोळ्यांच्या खाली. तर इथे मी ते सेम आपला इनसाइडचं कन्सिलर पॅलेट घेते आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली ज्यामध्ये स्किनला किंवा सूट होणारा किंवा स्किनपेक्षा थोडासा लाईट रंग आहे तो म्हणजे हा जो जवळजवळ संपत आलाय. तर तो रंग मी आता घेते आणि माझ्या डोळ्यांच्या खाली लावते. मी परत एका ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते. तुमचा पूर्ण फेसचा मेकअप झाल्यावरती अजिबात असं जाणवणार नाही की तुम्ही 100 रुपयाचे प्रोडक्ट्स वापरून मेकअप केलेला आहे. बिकॉज इतका सुंदर असा तो मेकअप टर्न आउट होतो. अजून मला थोडासा डार्कनेस वाटतो त्याच्यामुळे मी अजून थोडंसं कन्सिलर घेते. आता हे कन्सिलर ब्लेंड करून झालेलं आहे आणि आता मी ही ब्लू हेव्हनची लूज पावडर घेते. तर ही जी लूज पावडर आहे
ती फक्त 120 रुपीजची आहे. अँड इन 120 रुपीज ही खूप छान अशी लूज पावडर आहे. याचा फक्त जसं की मी तुम्हाला पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, याचा ना पफ फक्त तितका चांगला नाहीये. थोडासा ना हा जो पफ आहे ना तो थोडासा हार्ड आहे स्किनवरती, पण तुम्हाला जर नुसती अशी पावडर टॅप करायची असेल चेहऱ्यावरती तर इट इज फाईन. पण तुम्ही ना अशी त्याने पावडर तितकीशी सेट नाही करू शकत. आणि मला फक्त या पावडरची तेवढीच गोष्ट नाही आवडली, पण तितक्याने काही फरक पडत नाही बिकॉज पावडर ही खूप चांगली आहे. आणि 120 रुपीजमध्ये तुम्हाला एवढी चांगली क्वालिटी मिळते. म्हणजे उगाचच ना पावडरवरती 700-800 रुपये खर्च करण्यापेक्षा 120 रुपीजमध्ये तुम्हाला इतकी सुंदर पावडर मिळते, तर डेफिनेटली तुम्ही ती परचेस करू शकता. डेफिनेटली तुम्ही ती यूज करू शकता बिकॉज याची क्वालिटी खरंच चांगली आहे. आता आपण पावडरने आपले अंडर आय सेट केलेले आहेत आणि आता आपण वळणार आहोत आय मेकअपकडे. तर आय मेकअपसाठी मी हा परत इनसाइडचं कलर करेक्टिंग पॅलेट घेतली आहे आणि त्याच्यामधला हा जो शेड आहे, जो थोडासा पिंकिश शेड आहे, तो मी ना डोळ्यांच्या वरती क्रीजवरती लावते. या रंगाने ना खूप सुंदर असा पिगमेंटेशन येतो तुमच्या डोळ्यांच्या वरती. खूप मस्त असा लुक येतो, मला आवडतं, त्याच्यामुळे मी लावते. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं पिंकिश हे येतो आणि याच्यावरती ना तुम्ही असं थोडंसं पिंक कलरचा आय शॅडो लावला ना तर असं मस्त एकदम लुक येतो. इव्हन तुम्ही ब्लश जर लावला ना खूप मस्त असं कुठलं तरी छान असं खूप कष्ट करून आय मेकअप केल्यासारखं लुक येतो. तुमच्या लक्षात आलं असेल थोडंसं मला काय म्हणायचं होतं ते. आणि आता आपण हा जो इनसाइडचा ब्लश आहे तो घेणार आहोत आणि तो ब्लश आपण आता आपल्या डोळ्यांवरती लावणार आहोत. या ब्लशची प्राइस फक्त 80 रुपीज आहे आणि हा खूप क्यूट आणि सुंदर असा ब्लश आहे 80 रुपीजमध्ये. आणि आता आपण हा यूज करणार आहे. हा ब्लश तर तुम्ही नक्कीच घ्या बिकॉज खूप सुंदर आहे या प्राइस रेंजमध्ये आणि खूप सुंदर ब्लेंड होतो. हा खूप सुंदर ब्लेंड होतो, म्हणजे लिटरली इतके काही कष्ट करायला नाही लागत ब्लेंड करायला. बघा तुम्ही ब्लेंड पण झाला. तुमच्या इथे बघितलं तर लक्षात येईल खूप सुंदर असं पिगमेंटेशन आहे या ब्लशचं. गोड रंग आहे. या ब्लशमध्ये ना अजून 3-4 शेड्स आहेत. मला वाटतं हा जो शेड आहे तो वॉटरमेलन आहे, सॉरी हा शेड आहे तो स्ट्रॉबेरी आहे आणि याच्यामध्ये अजून 3-4 शेड्स आहेत. मे बी मी अजून एखादा ट्राय करेन बिकॉज याचे ना कलर्स खूप सुंदर आहेत आणि खूप छान असे ब्लेंड होतात त्या स्किनमध्ये आणि खूप वर्सटाईल आहे. म्हणजे तुम्ही ब्लश म्हणून त्याचा वापर करू शकता, छान असं तुम्ही आय शॅडो म्हणून देखील त्याचा वापर करू शकता. आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण वळणार आहोत ब्राउजकडे. तर इथे ही मी स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. याची प्राइस फक्त 80 रुपीज आहे. हे मी नॉर्मली माझ्या व्हिडिओजमध्ये वापरते, हे तुम्हाला माहिती असेल. तर मग मी आता ही पेन्सिल घेऊन मी माझे आयब्रोज थोडेसे सेट करून घेते. आपले आयब्रो सेट करून झालेले आहेत. आता मी बाकी कोणताच आय मेकअप करणार नाहीये. दिस इज इनफ. आणि आता मी थोडीशी जी आपण लूज पावडर लावलेली ती ना आता मी डस्ट करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या अंडर आयज खूप छान असे सेट झालेले आहेत या पावडरमुळे. आणि आता आपण वळणार आहोत कंटुरिंगकडे. तर कंटुरिंगसाठी मी हे सेम परत इनसाइडचा कन्सिलर पॅलेट यूज करते आणि त्याच्यामधला जो हा डार्क शेड आहे तो मी माझ्या कंटुरिंगच्या पॉइंट्सवरती लावणार आहे आणि मी ह्या ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करते. वेट अँड वाईल्डचे पण मला वाटतं कमी किमतीमध्ये ना कॉन्टूर्स मिळतात. तर तुम्हाला जर ॲक्च्युली कॉन्टूरच असा कोणता हवा असेल
तर मग तुम्ही ते देखील घेऊ शकता. त्यातला मी परत अजून थोडासा शेड घेते आणि तो इकडे आणि माझ्या जॉलाईन वरती लावते. छान ब्लेंड होतं ते पटकन. आणि आता ते मी माझ्या जॉलाईन वरती लावते. आता आपला कंटुरिंग झालेला आहे. आता आपण वळणार आहोत ब्लश कडे आणि आपल्याकडे सेम द इनसाइडचा ब्लश आहे आणि आता ते मी माझ्या चिक्स वरती लावणार आहे. तर मी जस्ट हातानेच ते लावतीये. तुम्ही इथे बघू शकता याचं पिगमेंटेशन किती सुंदर आहे आणि खूप छान असं झटकन ब्लेंड होतं ते स्किन मध्ये. म्हणजे थोडंसं फक्त हाताने असं डॅप 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 टॅप 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 केलं की ते छान असं स्किन मध्ये ब्लेंड होतं आणि खूप असा नॅचरल लुकिंग असा इफेक्ट येतो. तुम्ही इथे बघू शकता. सेम ऑन दी अदर चिक. खूप सुंदर असा इफेक्ट आलेला आहे. खूप नॅचरल असा इफेक्ट दिसतो. आता फायनली थोडंसं ना मी नाकावरती पण लावते. आणि आता ब्लश झाल्यावरती आपण आता हायलायटर कडे वळणार आहोत. माझ्याकडे हे इनसाइडचं हायलायटर आहे. याची पण प्राइस फक्त 80 रुपीज आहे आणि दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड हायलायटर इन 80 रुपीज. तर ज्या लोकांनी माझा लास्ट व्हिडिओ पाहिला नसेल ज्याच्यामध्ये मी या 100 रुपीजच्या प्रॉडक्टचा बेसिकली एक असा ब्रीफ असा रिव्ह्यू सांगितलेला आहे, तर त्या लोकांनी व्हिडिओ नक्की चेक करा. मी इथे वरती आय बटन वरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते अटॅच करेल, तर डू चेक इट. तर आता हे हायलायटर आहे आणि इथे मी सेम तसंच ते हातावरती घेतीये आणि लावते. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं पिगमेंटेशन आहे. खूप सुंदर दिसतो. खूप छान असं ब्लेंड झालंय ते स्किन मध्ये. थोडस नाकावरती थोडस ऑन दी आउटर आयब्रोज आणि इथे आपलं हायलायटर पण लावून झालेलं आहे. तो बेसिकली आपला मेकअप झालेला आहे आणि आता लास्ट स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिकची. तर माझ्याकडे हे इनसाइडची लिपस्टिक आहे. ही फक्त 99 ते 98 रुपीजची लिपस्टिक आहे अँड दिस इज ऑल्सो अ व्हेरी लवली शेड. बाय द वे याची स्टेइंग पॉवर खूप जास्त चांगली आहे. लिक्विड लिपस्टिक आहे त्याच्यामुळे ती तुमच्या लिप्सवरती खूप जास्त वेळ राहते. बेसिकली ना मी हे दोन्ही व्हिडिओज वेगवेगळे केले बिकॉज ना असं खूप अवघड होतं एकाच व्हिडिओमध्ये मेकअप पण करून दाखवणं आणि त्या प्रॉडक्टबद्दल खूप असं डिटेलमध्ये रिव्ह्यू पण देणं. त्याच्यामुळे मी वेगवेगळा असा व्हिडिओ केला आणि काही गोष्टी ना बऱ्याच असं मेकअपच्या नादात आपण विसरून जातो सांगण्याच्या. त्याच्यामुळे मी असे वेगळे वेगळे व्हिडिओज करायचं ठरवलेलं. तर आता मी ही लिपस्टिक लावतीये. आपली लिपस्टिक पण लावून झालेली आहे. तर तुम्ही इथे माझा पूर्ण फेस बघू शकता. तरी आपण आय मेकअप काहीही केलेला नाहीये एक्सेप्ट आय शॅडो आणि आयब्रो पेन्सिल. आणि आता 180 रुपीज मध्ये बरेच काजळ वगैरे देखील मिळतात. तर तुम्ही तेच काजळ लायनर म्हणून आणि काजळ म्हणून असं लावू शकता किंवा एखादं काजळ घेऊन तुम्ही आयब्रो पेन्सिल न घेता ते काजळ आयब्रोसाठी, ते काजळ आयलायनरसाठी आणि ते काजळ काजळ म्हणून लावू शकता. तर आता इथे 100 रुपयाचे प्रॉडक्ट्स वापरून आपला पूर्ण फेसचा मेकअप असा झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे प्रॉडक्ट्स इतक्या कमी प्राइसचे असून सुद्धा आपल्या मेकअपला फिनिशिंग वगैरे खूप छान अशी आलेली आहे. हे प्रॉडक्ट्स तुम्ही पाहिलेत मी यूज करताना अतिशय सुंदर क्वालिटीचे हे प्रॉडक्ट्स आहेत. हे सगळे प्रॉडक्ट्स मी आता तुम्हाला स्किनवरती यूज करून दाखवले आणि तुम्ही स्वतः पाहिलं की या प्रॉडक्टच्या क्वालिटी अतिशय सुंदर आहेत. म्हणजे 100 रुपीजचे हे प्रॉडक्ट्स अजिबात वाटत नाही.
त्याचं जे कलर पिगमेंटेशन आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे, सगळ्याच गोष्टी एकदम टॉप नॉच आहेत. तर हा असा आपला कम्प्लीट फेसचा मेकअप झालेला आहे. तर मग तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, हे जर प्रॉडक्ट्स आवडले असतील तर तुम्ही ते नक्की शॉप करू शकता. तुम्हाला हवे तिथून तुम्ही शॉप करा, नायकावरून शॉप करा किंवा Amazonवरून घ्या. सगळीकडे ऑलमोस्ट मला वाटतं प्राइसेस सेमच आहेत. ₹100 कुठे हार्डली ₹5-10 असा इतकासा फरक असेल फक्त. त्याच्यामुळे तुमची जिथून इच्छा असेल, तुम्हाला जिथून ते प्रॉडक्ट घ्यायचे तिथून तुम्ही ते घेऊ शकता. या प्रॉडक्टचा रिझल्ट खरंच अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर मेकअप बिगनर असाल तर या प्रॉडक्ट्सवरती एक्सपेरिमेंट करणं तुमच्यासाठी खूप असं इझी आहे आणि तुम्हालाही जास्त असं पैसे इन्व्हेस्ट केल्याचं असं वाईट वाटणार नाही. म्हणजे तुमचा मेकअप थोडासा इकडे तिकडे होत असेल, थोडासा केकी होत असेल, बिकॉज अशा स्वस्त प्रॉडक्ट्सवरती एक्सपेरिमेंट करणं इज लाईक अ व्हेरी इझी थिंग आणि आपल्याला पण जास्त असं रिग्रेट राहत नाही कोणत्या गोष्टीचं. त्याच्यामुळे मी तर पर्सनली असं सांगेन की जे मेकअप बिगनर्स आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला असा ऑप्शन आहे. ज्या लोकांनी माझा आधीचा व्हिडिओ पाहिलेला नाहीये, म्हणजेच याचा पार्ट 1 ज्याच्यामध्ये मी हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते डिटेलमध्ये असे रिव्ह्यू केलेले आहेत, तर त्या लोकांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली ते प्रॉडक्ट कसं आहे त्याची सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती तिथे तुम्हाला मिळेल. त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तो व्हिडिओ मी इथे कुठेतरी आय बटनवरती अटॅच करते. तर तो व्हिडिओ नक्की चेक करून बघा. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे सगळे मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.